नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। अजून एक ब्रँड न्यू सिरीज तुमच्यासाठी सुरू करतोय आपण। MPSC म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाने जेवढ्या एक्झाम्स घेतलेल्या आहेत 2011 पासून 2024 पर्यंत, तर या 10-11 वर्षामध्ये पॉलिटीचे जेवढे प्रश्न आलेले आहेत टॉपिकनुसार, तर त्या सर्व प्रश्नांचं अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी ही एक सिरीज आहे। याशिवाय या सगळ्या ज्या PDF आहेत पॉलिटी PYQच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच्या, तर या सर्व PDF तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत। याचे अपडेट्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आणि फेसबुकच्या पेजवरती मिळतील। जर का तुम्ही VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच लेक्चर पाहत असाल, तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील। आता आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे, तर याच्यामध्ये आपण 2011 ते 2024 या वर्षांमध्ये फक्त पॉलिटी, राज्यशास्त्र आणि भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था या घटकांवरती जेवढे प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याचं ॲनालिसिस, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे तुम्हाला काय होईल की जर का तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचत असाल ॲनालिसिसची, किंवा तुमच्याकडे क्वेश्चन बँक्स असतील, तर त्या एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे आणि ते का आहे हे जर का तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवलं, तर तुमच्या अभ्यासाला एक वेगळी गती मिळेल। हे या सिरीजमधलं हे पहिलंच लेक्चर आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या लिंक शेअर करा, लेक्चरला लाईक करा। आणि जर का तुम्हाला ही सगळी लेक्चर्स आवडली, तर जे तुमचे मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, तर त्यांच्यापर्यंत या सिरीज नक्की पोहोचवा, त्यांनाही नक्की फायदा होईल। ही लेक्चर सिरीज पाहण्याला सुरुवात करण्या अगोदर भारतीय संविधानावरती आधारित आपण एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये 10-12 लेक्चर ॲड झालेले आहेत आत्ता। ती लेक्चर अवश्य पहा, कारण सगळं बऱ्यापैकी पॉलिटीचा जो सिलेबस आहे तर तो आपण तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। याशिवाय माझे एक पॉलिटी GSवरती एक लेक्चर सिरीज आहे, PSR ऑप्शनलवरती एक लेक्चर सिरीज आहे, इंटरनॅशनल रिलेशन करंट अफेअर्सवरती एक लेक्चर सिरीज आहे, आणि इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करणारी एक दुसरी आपण लेक्चर सिरीज सुरू केली आहे। म्हणजे जवळजवळ पॉलिटीचा तुमचा 80 ते 90% सिलेबस किंवा अभ्यासक्रम आपण या फ्री लेक्चर सिरीजमधून पूर्ण करून देतोय। आणि ज्या आपल्या काही मेंटरशिप बॅच आहेत त्याची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे। चला जास्त वेळ नको घालवायला, MPSC क्वेश्चन ॲनालिसिस फक्त पॉलिटीचे PYQ 2011 ते 2024 मधील प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण, आपण जे म्हणतो ना निरीक्षण, निष्कर्ष आणि निकाल, तर या तत्वावरती आधारित ही आपली सिरीज असणार आहे। आपला पहिला जो टॉपिक आहे तर तो आहे घटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी। ओके, म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड। याच्यामध्ये जेवढे प्रश्न आलेत तर ते आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हे लेक्चर छोटे होऊ शकतात किंवा मोठे होऊ शकतात। जर का मोठे झाले तर पेन आणि पेपर घेऊन बसा, जे काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला मी नोट डाऊन करायला सांगतो तर ते नोट डाऊन करत चला, की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। बरोबर, थोडंसं आपण बॅकग्राऊंड बघूया, पार्श्वभूमी बघूया, आणि मग आपण ॲक्च्युअल प्रश्नांना सुरुवात करूया की नक्की घटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर का तुम्हाला अभ्यासायची असेल, तर त्या अनुषंगानं कोणत्या टॉपिकचा किंवा कोणत्या घटकांचा अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे, की त्याच घटकांवरती आयोग वारंवार प्रश्न विचारतोय। बरोबर, आता ह्याच्यामध्ये ग्रुप B, ग्रुप C, राज्यसेवा, टेक्निकल, ॲग्री, सगळे जेवढे जिथं प्रश्न विचारलेले आहेत पॉलिटीचे, ते सगळे आपण एकत्र केलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर कुठं पॉलिटीच्या प्रश्नांसाठी जायची गरज नाही। ज्यावेळेस आपण घटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहतो, तर याच्यामध्ये ब्रॉड लेवलला 4 टप्पे आपल्याला करता येतात। पहिला टप्पा आहे कंपनीचा कालखंड 1773 ते 1857 पर्यंतचा। त्याच्यानंतर ब्रिटिश राजपथाच्या थेट नियंत्रणाखालील कालखंड, म्हणजे डिरेक्टली आपल्यावरती ब्रिटिशांचं जे राजपद होतं, राणी किंवा राजा, तर त्यांचं वर्चस्व होतं 1858 ते 1947 पर्यंत। शेवटच्या टप्प्यात काही वाटाघाटी झाल्या, मग भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947 पारित करण्यात आला आणि त्या कायद्यानं मग भारताला स्वातंत्र्य मिळालं। तर हे 4 ब्रॉड लेवलला टप्पे आहेत। या 4 टप्प्यांवरती प्रश्न विचारले जातात। त्याच्यात 2 महत्त्वाचे टप्पे केले जातात आणि त्या 2 महत्त्वाच्या टप्प्यांवरती सब टॉपिक केले जातात। ते कोणते आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया। पहिला आहे कंपनीचे राजवट। ज्यावेळेस आपण घटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहतो, त्याच्यावरती प्रश्न पाहतो, तर आपल्याला 2 ब्रॉड टप्पे करता येतात। एक आहे कंपनीचे राजवट आणि दुसरा आहे ब्रिटिश राजपथाच्या नियंत्रणाखालील कालखंड। हे 2 महत्त्वाचे कालखंड आहेत। 1773 ते 1857 हे तुम्हाला माहितीच आहे। 1665ला इंग्रजांना भारतात शाह आलमनी परवानगी दिली। 1600ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती। 1665ला त्यांना परवानगी मिळाली व्यापारी म्हणून आले होते। एका हातात तराजू आणि एका हातात तलवारी। हे सगळं आपण वाचलं, हे सगळं तुम्हाला माहीत आहे। आपल्याला हिस्ट्रीत नाही जायचं, आपल्याला पॉलिटीत राहायचं आहे। बरोबर, बघा कंपनीचे राजवट, मग 1773चा पहिला कायदा आला, नियमन कायदा, त्याला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो 1773, तो कायदा आपल्याला अभ्यासायचा आहे। नंतर सुधारणा कायदा म्हणतात त्याला, सेटलमेंट ॲक्ट आला 1781ला।
पिट्स इंडिया कायदा, पिट्स इंडिया ॲक्ट 1784ला. मग चार्टर ॲक्ट यायला सुरुवात झाली. हे दर 10 वर्षांनी चार्टर ॲक्ट यायला सुरुवात झाली. सनदी कायदा 1793चा आहे, 1813चा आहे, 1833चा आहे आणि 1853चा आहे. तर हे सगळे कायदे आपल्याला तिथं अभ्यास करायचे आहेत. बघा, या कायद्यातल्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदीवरती आधारितच आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसत आहेत. म्हणजे काय, सपोज आता हा पिट्स इंडिया ॲक्ट आहे, तर त्या पिट्स इंडिया ॲक्टमधल्या तरतुदी कोणत्या आहेत किंवा हे सनदी कायदे आहेत 1793 पासून 1853 पर्यंतचे, तर याच्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ओके. किंवा मग असं विचारलं जाऊ शकतं की हे सपोज आता हे 3 कायदे दिले, रेग्युलेटिंग ॲक्ट आणि सेटलमेंट ॲक्ट आणि पिट्स इंडिया ॲक्ट, तर यांचं कालानुक्रम लावा. म्हणजे सुरुवातीला कोणता कायदा आला, मग त्याच्यानंतर कोणता आला. त्याच्यामुळं ही जी लाईन दिली तुम्हाला टाईमलाईन, तर इथे लक्षात ठेवा, हे असंच लक्षात ठेवायचं आहे. नंतर पहिल्यांदा तुम्ही 1853 वाचाल आणि मग तुम्ही 1773 वाचाल, असं चालणार नाही. ओके. हे तुम्हाला कालानुक्रम लावा यासाठी सुद्धा हे उपयोगी पडू शकतं. किंवा जोड्या लावा. म्हणजे इथं तुम्हाला पिट्स इंडिया ॲक्ट देतील, त्याच्या पुढे देतील 1781, मग देतील 1784, मग बरोबर कोणतं, पिट्स इंडिया ॲक्ट 1784. कसा जरी प्रश्न विचारला तर हे तुम्ही फक्त हायरार्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा कालखंड आहे की ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आहे ब्रिटिश राजपताच्या नियंत्रणाखालील राजवट. 1857चा उठाव. 1857चा उठाव झाल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की आत्ता कंपनीला भारतातला कारभार सांभाळणं काही शक्य नाही आहे. मग इंग्रजांचा राजकारणी म्हटले की नाही, तुम्ही आता थांबा, आमच्याकडे द्या, आम्ही पाहतो. मग भारताचा कारभार गेला ब्रिटिश राजपदाकडं, म्हणजे जी राजा किंवा राणी, म्हणजे त्यावेळेस राणीच होती, तर राणी मग भारतातला कारभार पाहायला लागली. ओके. म्हणजे भारतासाठी जे कायदे इंग्लंडमध्ये तयार व्हायला लागले. बरोबर. तर हे कुठपर्यंत कालावधी होता, 1858 ते 1947 पर्यंतचा. मग ह्याच्यात ज्या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी येतात तर त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि हा जो मी तुम्हाला टाईमलाईन सांगितली तर ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. पहिल्यांदा होता भारत सरकार कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. मग काउन्सिल ॲक्ट सुरू झाले तिथून पुढं. भारतीय परिषद कायदा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861चा आहे, 1892चा आहे. मग मॉर्लेमेंटो सुधारणा आल्या, त्याला सुद्धा भारतीय परिषद कायदा, इंडियन काउन्सिल ॲक्टच म्हटलं जातं. 1909चा त्याला मॉर्लेमेंटो सुधारणा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मग आला भारत सरकार कायदा 1919चा, त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा असं म्हटलं जातं. 3 गोलमेज परिषदा झाल्या, म्हणजे 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या 1930 ते 1932 या 3 वर्षाच्या काळामध्ये. त्याच्यानंतर मग 1932ला रॅमसे मॅकडॉनल्डचा जातीय निवाडा, कम्युनल अवॉर्ड आला 1932ला. मग एक महत्त्वाचा कायदा येतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, भारत सरकार कायदा 1935. भारताच्या राज्यघटनेचा 75% जास्त भाग जो आहे तर तो भारत सरकार कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून स्वीकारलेला आहे अशी टीका केली जाते आणि ते खरंही आहे. बरोबर. त्याच्यानंतर आली ऑगस्ट ऑफर 1940ला, क्रिप्स मिशन येतो 1942ला, वेवेल प्लॅन येतो 1945ला, मग कॅबिनेट मिशन येतो 1945ला, माउंट बॅटन योजना येते मग 1947ला आणि सर्वात शेवटी येतो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. तर अशा रीतीनं हे टाईमलाईन लक्षात ठेवा. 1935, 40, 42, 45, मग 45, 47 आणि मग शेवटी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. मग भारताला स्वातंत्र्य दिलं जातं आणि मग भारत स्वातंत्र्य होतो. तर ही आहे घटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी. याच्यातून भारताच्या घटनेत काय मिळालं, कसं मिळालं किंवा काय चेंजेस होत गेले, तर त्याच्यावरती आधारित आयोगाने जेवढे 40-50 प्रश्न विचारलेत तर त्याचं विश्लेषण आता आपण करणार आहोत. ओके. 1 बाय 1 अगदी परीक्षेमध्ये परिपूर्ण विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. अचूक जोड्या लावायच्या आहेत. राज्यसेवेला 2023ला हा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न जरा थोडासा वेगळ्या अँगलने विचारला आहे कारण हे थिंकर्स आहेत, हे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आहेत. हे PSR ऑप्शनवाल्यांना माहीत असतील. अचूक जोड्या लावायच्या तुम्हाला थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. आणि दुसऱ्या बाजूला त्याने दिले अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि अमेरिकन तत्त्वज्ञ. तर अशा रीतीनं हे तुम्हाला काय करायचं आहे, जोड्या लावासाठी दिलेलं आहे. इथं जर का तुम्हाला एक ऑप्शन बरोबर आला, रुसोला जर का तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हटलं तर तुमचं हे उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहेच. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1ला थॉमस हॉब्स काय आहे, ब्रिटिश तत्त्वज्ञ आहे. त्याच्यानंतर 2ला फ्रेडरिक हायेक कोण आहे, अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ आहे. आणि रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्त्वज्ञ आहे. म्हणजे जर का तुम्हाला रुसो माहीत असला असता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. हे लक्षात ठेवा. थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ, फ्रेडरिक हायेक अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ,
रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्त्वज्ञ आणि रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. हे लक्षात ठेवा. हे सगळं रुसो बिसो तुम्हाला ना हे PSR ऑप्शनलचे जे अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी आहे. हे बाकीच्या लोकांनी एवढं काय त्याला डोकं लावू नका. फक्त एक कुठला तरी लक्षात ठेवा. रॉबर्ट नॉझिक सध्या चर्चेतला विषय आहे, अमेरिकेचा आहे, तो तत्त्वज्ञ आहे. आणि रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळं हा काय प्रश्न एवढा अवघड नव्हता. लक्षात ठेवा, प्रश्न नीट वाचायला शिका पहिला. म्हणजे आपण एखादा असं वाटलं की अरे हा प्रश्न सोपा आहे, सोपा प्रश्नच तुमची मार्क घालवू शकतो जर का तुम्ही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही तर. त्याच्यामुळं प्लीज अजून एकदा तुम्हाला सांगतोय, पेपरमध्ये सुद्धा आणि ज्यावेळेस तुम्ही विश्लेषण करत असता त्यावेळेस सुद्धा प्रत्येक प्रश्न अगदी व्यवस्थित पहा आणि मगच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काही गडबड करू नका. GSला वेळ शिल्लक राहतो. दॅट्स इट. हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅश डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. हा सुद्धा राज्यसेवा 2023ला प्रश्न विचारला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड 1919 हा कायदा आहे, लक्षात ठेवा. बरोबर. तर त्याचा घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे? ओके, 1919चा कायदा असेल तर त्याच्या अगोदरच ओके हा अहवाल प्रकाशित झाला पाहिजे किंवा झाला असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1918ला. आणि मग कायदा बनला. त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा असं सुद्धा म्हटलं जातं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919चा. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल ऑगस्ट 1918मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. समजलं? आलं लक्षात? चलो पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. STI मेन्स 2022ला प्रश्न विचारलेला होता. कुठला खालीलपैकी इंडियन काउन्सिल ॲक्ट जो आहे तर तो भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो? 1891, 1871, 1861 आणि 1881. बरोबर. काउन्सिल ॲक्ट मी तुम्हाला मागाशी सांगितलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1861. हा जो कायदा आहे 1861चा काउन्सिल ॲक्ट हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. का? तर या कायद्यानुसार कायदेनिर्मितीमध्ये प्रथमच भारतीयांचा सहभाग ओके म्हणजे कायदेनिर्मिती प्रक्रियेत भारतीयांचा सहभाग मान्य केला आणि भारतीयांना सहभाग दिला. प्रातिनिधिक कायदेमंडळाची तरतूदसुद्धा या 1861च्याच काउन्सिल ॲक्टमध्ये करण्यात आली होती. 1861च्याच काउन्सिल ॲक्टमध्ये पहिल्यांदाच खाते वाटप करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळं 1861चा जो कायदा आहे तर तो भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. आलं लक्षात? हा झाला पुढचा प्रश्न. त्याच्यानंतर पुढे जाऊया. घटनात्मक पुढचा प्रश्न आहे बरं का तुमच्या स्क्रीनवरती. हा बघा इथं आहे. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचं ठरवलं. डॅश डॅश गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर त्याला म्हणतात, हे प्रवेतपत्रिका झाले. श्वेतपत्रिका असं वाचा. कुठली गोलमेज परिषद होती की त्या गोलमेज परिषदेनंतर मार्च 1933मध्ये श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या 1930 ते 1932च्या काळामध्ये, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि डॉक्टर B.R. आंबेडकर हे या तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते. माझा पुढचा प्रश्न असा आहे की महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते? न विसरता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आता या प्रश्नावरती या. कोणत्या गोलमेज परिषदेनंतर 1933मध्ये काय केलं होतं? श्वेतपत्रिका काढली होती. लॉजिक आहे 1930 ते 1932मध्ये जर का 3 गोलमेज परिषदा होत असतील आणि ही जर का श्वेतपत्रिका 1933मध्ये डिक्लेअर केली जात असेल किंवा जाहीर केली जात असेल तर ऑब्व्हियसली याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 3, तिसरी गोलमेज परिषद. अलग लक्षात, कारण 30 ते 32मध्ये तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदा संपन्न झालेल्या आहेत. हे जर का तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर तुम्ही डोळे झाकून लिहू शकता की तिसरी गोलमेज परिषद. कारण ही मार्च 1933ला श्वेतपत्रिका आली आहे आणि 1935चा जो कायदा होता तर या कायद्यावरती या श्वेतपत्रिकेचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसतंय. आयोगाने तसा सुद्धा प्रश्न विचारलेला होता. बरोबर. त्याच्यामुळे श्वेतपत्रिका मार्च 1933मध्ये काढलेली असल्यामुळं याचं उत्तर आहे तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर. आलं लक्षात? हे थोडंसं लॉजिक डेव्हलप जर का झालं, तेच आपण इथून काम करतोय की तुमचं लॉजिक कसं डेव्हलप करता येईल. समजलं? चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये
केंद्र आणि घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? तुम्हाला एका कायद्याचं नाव सांगायचं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्यात यांच्यात जी अधिकार विभागणी झाली आहे, म्हणजे सध्या जर का तुम्ही भारताची राज्यघटना पाहिली तर त्याच्यातली जी 7वी परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये 3 सूच्या झाल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. या 7व्या परिशिष्टाशी किंवा शेड्यूलशी संबंधित असणारा कलम कोणता आहे? आर्टिकल 246. हे तुम्ही वाचले, अगोदर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. तर कुठल्या कायद्यात अधिकारांच्या विभागण्याची केंद्र आणि घटक राज्यात तरतूद करण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसून येते? मॉर्लेमेंटो सुधारणा 1909, मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. बरोबर. मॉर्लेमेंटो जर का तुम्ही लॉजिक लावलं तर मॉर्लेमेंटो गेला, मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुद्धा गेला आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मुख्यत्वे भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी होता त्याच्यामुळे तोही गेला. हे फक्त करू शकतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि या कायद्यामध्ये हे केंद्र आणि घटक राज्यातल्या अधिकारांची विभागणी जी होती तर ती तुम्हाला करण्यात आल्याचं दिसते. म्हणजे थोडक्यात आपण आत्ता म्हणू शकतो कसं विभागणी केली असेल ते केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची. ओके, 7वी अनुसूची लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे 1935चा भारत सरकार कायदा. ओके, चलो पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. कुठला महत्त्वाचा टप्पा आहे? हाच प्रश्न वरती रिपीट झाला आहे बघा. तो वरती प्रश्न काय होता की डॅश डॅशचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि तिथे त्यांनी थोडासा वेगळा प्रश्न फिरवला आहे की भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. याचं उत्तर आहे द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, पर्याय क्रमांक 2, द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. मागाशी सांगितल्याप्रमाणे या कायद्यानं भारतीय लोकांना कायदेनिर्मिती प्रक्रियेत सहभागी करून घेतलेलं होतं. बरोबर, समजलं? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? राज्यसेवा मुख्य 2020ला हा प्रश्न विचारलेला होता. चुकीचं विधान तुम्हाला बाजूला काढायचं, म्हणजे ह्या 4 विधानापैकी कोणतं तरी एक विधान चुकीचं आहे. पहिलं विधान काय बघा, हा प्रश्न आहे. पहिलं विधान म्हणतं या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे डायरेक्टली लागू करण्यात आली. दुसरं विधान आहे या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची म्हणजे बायकॅमेरलिझम निर्मिती करण्यात आली. तिसरं विधान आहे या कायद्यान्वये प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली. आणि चौथं विधान आहे या कायद्यान्वये 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचं विभाजन करण्यात आलं. तर तुम्हाला चुकीचं विधान जे आहे तर ते बाजूला काढायचं आहे. आता वरतीच आपण पाहिलं की या कायद्यान्वये 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचं विभाजन करण्यात आलं का? तर आलं. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. बरोबर, त्याच्यामुळे पर्याय 4 तर गेला, राहिले 3. या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था डायरेक्टली लागू करण्यात आली का? तर हेही बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 ही गेला. तिसरं विधान आहे या कायद्यान्वये प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली. 1919च्या कायद्यानं जी दुहेरी शासन व्यवस्था आणली होती तर ते 1935च्या कायद्याने रद्द केली गेली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही बरोबर आहे. चुकीचं विधान काढायचं आहे तर चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 2. हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची म्हणजे बायकॅमेरलिझमची निर्मिती करण्यात आली. हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. आता लक्षात ठेवा 1765च्या कायद्याने दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे ड्युअल गव्हर्नमेंट आणलं. 1784च्या कायद्याने दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे डबल गव्हर्नमेंट ही तरतूद केली. 1919च्या कायद्यानं द्विदल शासन पद्धती म्हणजेच डायरेक्टली लागू करण्यात आली. 1919च्या कायद्यानेच दुहेरी सभागृह किंवा बायकॅमेरलिझमची तरतूद करण्यात आली आणि 1935च्या कायद्यानं अधिकारांचं विभाजन करण्यात आलं. हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर हे विधान चुकीचं आहे. बरोबर, हे 1919चा कायद्याची तरतूद आपल्याला असल्याचं दिसतंय. ओके, चलो आगे बढो. 1935च्याच कायद्याबद्दल पुढचा प्रश्न आहे. हा कायदा थोडासा नाही जास्त महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. प्रश्न काय आहे? 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधानं लक्षात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं बरोबर विधान तुम्हाला ओळखायचे आहेत. पहिलं विधान आहे या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. तर वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. बरोबर, आता पाहूया कोणती विधानं बरोबर आहेत. काय वाटते तुम्हाला? काय वाटते? रिझर्व्ह बँक या कायद्याने स्थापन झाली का? नाही.
रिझर्व्ह बँकेसाठी 1934ला कायदा करण्यात आलेला होता. 1934च्या कायद्यानं 1935ला ही रिझर्व्ह बँक तुम्हाला स्थापन झाल्याचं दिसतं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 1. अ आणि ब ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली कारण अधिकारांचं विभाजन झालं होतं. त्याच्यामुळं अ बरोबर आहे. फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली का तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. आणि क जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935च्या कायद्यानुसार झालेली नाही. 1934ला हा कायदा आणण्यात आलेला होता. बरोबर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान अ आणि ब जे आहे तर ते बरोबर आहे. चलो नेक्स्ट आगे बढो. पुढचा क्वेश्चन आहे 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश डॅश भाग डॅश डॅश विभाग किंवा कलम आणि डॅश डॅश परिशिष्ट होती. 1935चा कायदा अगोदर सांगतो तुम्हाला, हा कायदा थोडासा महत्त्वाचा आहे, जास्त याच्याबद्दल अभ्यास करा. ओके, आलं लक्षात. डायरेक्ट मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 14 भाग होते, 321 विभाग किंवा कलम होती आणि 10 परिशिष्ट या 1935च्या कायद्यात आपल्याला समावेश असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि हा कायदा इंग्रजांनी जेवढे भारतासाठी कायदे केले होते तर त्याच्यातला सर्वात मोठा कायदा 1935चा भारत सरकार कायदा होता. आणि हा कायदा 2 देशांना लागू करण्यात आला होता. कुठला? एक आहे तत्कालीन म्हणजे बर्मा, आत्ताचा म्यानमार, आणि भारत, या 2 देशांसाठी या कायद्यांची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भारताच्या राज्यघटनेचा 75% जास्त भाग आपण या 1935च्या कायद्यातून स्वीकारलेला आहे. कारण कायद्यात या सगळंच अगदी व्यवस्थित लिहिलं होतं ना, परंतु तो भाग आपण ॲज इट इज स्वीकारला आहे का? नाही. तर भारतीय परिस्थितीला अनुसरून त्याच्यामध्ये आपल्याला बदल केल्याचं दिसतंय. ओके, चलो आता सांगतोय. फास्ट होत असेल तर तसं सांगा की स्लो जावा, समजत असेल तर आपण असंच कंटिन्यू करूया. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? ओके, हे बरोबर चूक तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बरोबर लगेच याला हे करा, सर्कल करा. बरोबर जोडी ओळखायची आहे. ओके, चुकीची ओळखण्यापेक्षा एक बरोबर कुठली, म्हणजे ह्या 4पैकी कुठली तरी एक बरोबर आहे आणि 3 चुकीच्या आहेत. बरोबर. पहिले आहे 1909चा कायदा निर्वाचन तत्व, 1935चा कायदा प्रांतांसाठी द्विदल राज्य पद्धती, 1919चा कायदा प्रांतिक स्वायत्तता आणि 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. बरोबर, समजलं? येते का लक्षात? तर प्रांतिक स्वायत्तता कशाने दिली होती? 1935च्या कायद्याने. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 गेला. प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती ही 1935च्या कायद्यानं देण्यात आलेली नव्हती. हे अधिकारांचं विभाजन केलेलं होतं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 सुद्धा गेला. 1909चा कायदा निर्वाचन तत्व हे सुद्धा या कायद्यानं करण्यात आलं नव्हतं. त्याच्यामुळं हे सुद्धा गेलं. त्याच्यामुळं याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1947चा कायदा, या कायद्यानं जबाबदार शासन पद्धती, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटची स्थापनेची तरतूद जी आहे तर ती भारत सरकार कायदा 1947 किंवा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947 करण्यात आलेली आहे. ओके, समजलं? आलं लक्षात? सॉरी. पुढे जाऊया. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत? हा ॲग्री 2018ला प्रश्न विचारलेला होता. कोणती तरतूद अंमलात आलेली नाही असं विचारले. अंमलात आलेलं विचारलं नाही, अंमलात आली नाही. ओके, प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने विचारला आपल्याला दिसतोय. भारत मंडळ रद्द, भारतीय संघराज्य, केंद्रातील द्विदल राज्य पद्धती आणि प्रांतीय स्वायत्तता, ह्या 4 तरतुदीपैकी कुठली तरतूद अंमलात आली नाही 1935च्या कायद्यामधली? ओके, तर काय वाटतं तुम्हाला याचं उत्तर काय असायला पाहिजे? भारतीय संघराज्य अस्तित्वात आलं होतं का? नव्हतं आलं. बरोबर, हे आलं नव्हतं. ओके, केंद्रातील द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आले होते का? ही नष्ट केली होती. त्याच्यामुळं हे कही गेलं. काय अस्तित्वात आलं होतं? तर भारत मंडळ रद्द झालं होतं आणि प्रांतांना स्वायत्तता मिळाली होती. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ब आणि क या 2 तरतुदी अंमलात आलेल्या नव्हत्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ब आणि क ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. चलो आगे बढो. हे लक्षात ठेवा, हे एकदा तुमच्या डोळ्याखालून गेले की तुम्हाला समजून जाईल. 2 विधानं दिलेत तुम्हाला, त्या विधानाचं विधान आणि कारण त्याच्यापैकी तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत. पहिलं विधान आहे भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. आणि कारण आहे, त्याचं रिझन आहे भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्य, प्रांतीय आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. एसओ मेन्स 2017ला हा प्रश्न विचारला आहे. आणि याच्यात तुम्हाला काय करायचं आहे? चूक किंवा बरोबर किंवा काय हे ओळखायचं आहे.
बघा आता, भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते का? नाही, कारण अधिकारांचं विभाजन केंद्र आणि घटक राज्यात केलं होतं आणि राहिलेले जी तरतूद होती तर ती समवर्ती सूचीत जर का टाकली असेल तर त्याच्यावरती केंद्रही कायदा करू शकतं आणि राज्यही कायदा करू शकतं. हे जर का लॉजिक लावलं तर विधान ए जे आहे तर विधान ए चुकीचं आहे. आता बघा, विधान ए कुठं कुठं चुकीचं आहे. इथं ए आणि आर दोन्ही बरोबर म्हणते त्याच्यामुळे हे येऊ शकणार नाही. ए आणि आर दोन्ही बरोबर म्हणते त्याच्यामुळे हे येऊ शकणार नाही. ए बरोबर आहे तर आर चूक आहे त्याच्यामुळे हे येऊ शकणार नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए चूक आहे तर आर बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आर रिझन काय म्हणते बघा, भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. लक्षात ठेवा, ही दोन्ही विधानं जे आहेत तर ते एकमेकांना कॉन्ट्रास्ट आहेत, अपोजिट आहेत, इक्वली अपोजिट आहेत. कसं बघा, पहिल्या विधानात म्हणते की शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे ठेवलेले होते, बरोबर, आणि दुसऱ्या विधानात म्हणते की अधिकारांचं विभाजन करण्यात आलं होतं संघ, प्रांत आणि समवर्ती सूची. म्हणजे दोन्हीपैकी कुठलं तर एकच विधान बरोबर असायला पाहिजे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे तर ऑप्शन कटले पहिल्यांदाच. मग राहिलं 3 आणि 4. 3 आणि 4मध्ये कन्फ्युजन होतं. जर का इथं समवर्ती सूची म्हटलं असेल आणि वरती आपण थोडासा जर का तुमचा अभ्यास असेल, अधिकारांचं विभाजन जर का केलं असेल आणि तिथून आपण आपल्या तरतुदी राज्यघटनेत स्वीकारलेल्या असल्या असतील तर हे आर जे विधान आहे किंवा कारण जे आहे तर ते थोडंसं तुम्हाला अगदी व्यवस्थित वाटतंय किंवा राज्यघटनेला समरूप वाटतं. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए चूक आहे तर विधान आर जे आहे तर ते बरोबर आहे. थोडंसं लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा, जर का तुमचा अभ्यास असेल तरच तुम्हाला लॉजिक लावता येते. जर का तुम्हाला कोण सांगत असेल 3 आणि 4मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 मारायचं किंवा 4 मारायचं असल्यात काय पडू नका. राज्यसेवेला मी तेच केलं होतं. 5 प्रश्नाचे 1 पण प्रश्न बरोबर आला नाही. त्याच्यामुळे प्लीज असं काही लॉजिक लावू नका. जे तुम्हाला अभ्यास असाल तर त्या अभ्यासाच्या बाबतीत किंवा अभ्यास केला आहे आणि त्याच्यावरती आधारित जर का तुम्ही काही तुमचं स्वतःचं लॉजिक डेव्हलप केलं असेल तर वेल अँड गुड. नाहीतर कोणतरी सांगते 1, 2, 3, 4 त्याच्यातलं 50% बाजूला काढायचं आणि मग 3 आणि 4मध्ये कन्फ्युजन असेल तर 4 मारायचं किंवा 1 आणि 3मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 मारायचं. असं होत नाही, असं करू नका. जर का कोणाला तुम्हाला सांगत असेल तर हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. लागत असेल तर ते कसं लागतं तुम्ही त्यांना विचारा, बाकीचं काय त्याच्याबद्दल मला माहीत नाही. अभ्यासातलं लॉजिक मी तुम्हाला सांगू शकतो, बाकी नाही. चलो पुढचा प्रश्न बघा काय. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे. 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे की जो ऑगस्ट 1918मध्ये अहवाल प्रकाशित झाला होता. हे विधान बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे, चुकीचं विधान ओळखायचं आहे. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधिमंडळ इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतर झालं नाही, कॅन्सल केले त्यांनी. त्याच्यामुळे इथंच आपल्याला उत्तर सापडलं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर हे चूक आहे. पुढचे विधान वाचून बघूया. दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली होती, बरोबर. मी मागाशी सांगितले की द्विदल शासन पद्धती डायआरकी किंवा द्विगृह सभागृह बायकॅमरलिझम द्विदल शासन पद्धती जी आहे तर दुहेरी शासन पद्धती जी आहे तर ती 1919च्या कायद्यानं लागू करण्यात आलेली होती, हे बरोबर आहे. राज्यघटनेचा जवळपास 75% जास्त भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या कायद्याचं पुनर्निर्मित रूप आहे असं म्हटलं जाऊ शकतं. ऑब्व्हियसली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चुकीचं विधान निवडायचं होतं. 1935च्या कायद्यानं भारतीय विधिमंडळ किंवा इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतर झालं, हे चुकीचं आहे. हे 2 गृह होती तर 1935च्या कायद्यानं ती रद्द केलेली आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. ओके, साधे सोपे सरळ प्रश्न आहेत, फक्त तुम्ही थोडंसं अभ्यास केला पाहिजे. चलो पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसंच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली? राज्यसेवा मुख्य 2017ला हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, 17ला प्रश्न विचारला आहे आणि मग याचं उत्तरसुद्धा नाही सांगतो, चला लॉजिक नाही लावत तिथं. 1833चा चार्टर ॲक्ट, 1853चा चार्टर ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट आणि 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण हे तुम्हालाच माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं भारतासाठी सर्वोच्च न्यायालय कलकत्ता इथं स्थापन करण्यात आलेलं होतं. ओके, हे वाचलं आहे आपण, ह्याच्यात काही लॉजिकची गरजच नाही. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालय आणि मग इतर 3 उच्च न्यायालय स्थापन झाली, मग इतर कोर्ट स्थापन झाली आणि मग 1950ला भारताचं सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं स्वातंत्र्यानंतर, हे लक्षात ठेवा. आणि यावर्षी आपण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालय स्थापन होऊन. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत.
भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. लक्षात ठेवा, या 3 बॉडीवरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि राज्यघटनेची अंमलबजावणी, या तिन्ही गोष्टींना 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ह्या 3 बॉडी करून घ्या, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रेडिक्शन आहे माझं. ओके, चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी विधानं विचारात घ्या. खालील विधानं विचारात घ्यायची आहेत. 3 विधानं दिलेत, त्याच्यातली तुम्हाला बरोबर विधानं बाजूला काढायची आहेत. कोणती कोणती आहेत ते. पहिला आहे 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब आहे अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. आणि क आहे कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत. हा जो प्रश्न आहे तर हा अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला ॲक्युरेटच माहीत असायला पाहिजे, नाहीतर हा प्रश्न 200% चुकू शकतो. आता हे अमेरिका, कॅनडा हा सहसा भारताच्या राज्यघटनेत म्हणजे इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करताना आपण हे कधीच अभ्यास करत नाही. हे PSR ऑप्शनल करताना किंवा मेन्स आन्सर रायटिंग करताना हे येणारे मुद्दे आहेत. ओके, 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते. हे बरोबर आहे का? तर देण्यात आले होते, कारण अधिकारांची विभागणी झाली होती. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेत का? तर आलेत. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेत? नाही देण्यात आले. ओके, नाही देण्यात आले, ते राज्यांकडेच ठेवण्यात आलेले आहेत. तर यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. समजलं? सोपं होतं, लॉजिक लावायला पाहिजे होतं. बघा, अ कुठं कुठं येते? सगळीकडचं येते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जाऊ शकतो फक्त तुमचा इलिमिनेशन मेथडमध्ये. अ आणि ब विधान आहेत, म्हणजे कुठलं तरी म्हणजे हे बघा बरोबर काढायचं आहे. ओके, समजलं? चलो आगे बढो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. तुम्हाला तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या तरतुदीतनं काय करायचं, तुम्हाला बरोबर विधानं बाजूला काढायची आहेत. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केलं. पहिलं विधान. ब आहे शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपवलं होतं. वरतीच पाहिलं आपण, केंद्राकडे नव्हतं, ते गव्हर्नर जनरलकडे होतं. त्याच्यामुळे ब इथं चुकलं आहे, हे बरोबर आहे. क, या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्त केली गेली. बरोबर ना? अधिकारांचं विभाजन झालं होतं, त्याच्यामुळं काय अशी वेगळ्या मंत्री परिषदेची काही गरज नव्हती. त्याच्यामुळं बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. बघा, PYQचं ॲनालिसिस का करायचं असतं तर याचं कारण हे आहे, म्हणजे पाठीमाग आयोगाने 1935च्या कायद्यावरती जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यातूनच नवीन प्रश्नांची निर्मिती झाली आहे. त्याच्या पाठीमागचंच कारण आहे की PYQचं ॲनालिसिस किती महत्त्वाचं असतं. बरोबर, कारण इथं काय म्हणतं, शेषाधिकार केंद्र शासनाकडे नव्हते, ते कॅनडात असतात. इथं 1935च्या कायद्याने शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे सोपवण्यात आले होते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक म्हणजे बी ऑप्शन तर इथंच गेला. आपल्याला बरोबर विधानं काढायचं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि क हे जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. ओके, त्याच्यामुळे PYQचं ॲनालिसिस महत्त्वाचं असतं. अजून एकदा सांगतो तुम्हाला. चलो पुढचा प्रश्न. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी डॅश डॅश कडून घेतलेली आहे. म्हणजे कुठल्या कायद्यातून घेतलेली आहे असा सरळ प्रश्न आहे. 4 कायदे आहेत. 1909चा कायदा, 1935चा भारत सरकार कायदा, 1919चा भारत सरकार कायदा आणि 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना म्हणजे केंद्र राज्यांना सांगू शकतं हे असं करा, हे असं करू नका. काय लॉजिक काय वाटते? 1947चा भारत स्वातंत्र्य कायदा, इथं फक्त स्वातंत्र्याबद्दल बोललं गेले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 काटला. 1909 आणि 1919 कायदे हे सुधारणा कायदे होते. ओके, इथं सुधारणा अपेक्षित होत्या, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही गेला, 2 ही गेला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इथं अधिकारांची विभागणी झालेली होती. ओके, आणि 1935च्याच कायद्यातली एक संकल्पना होती केंद्राने राज्यांना निर्देश देणं, की सांगणं हे करा, हे करू नका. तर ते आपण 1935च्या कायद्यातून स्वीकारलेलं आहे. अजून एकदा सांगतो, 1935चा कायदा व्यवस्थित करा, याच्यावरती जे काही 10-15 PYQ आलेले आहेत सुरुवातीला सांगितलं म्हणून. आता इथं 1935चा कायदा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगावा हे अपेक्षित नाही आहे, कारण आपण हे PYQ ॲनालिसिस करतो आहे, आपण शिकवत नाही आहे. ओके, 1935चा कायदा GSच्या पॉलिटीच्या लेक्चर सिरीजमध्ये पहा, ती फ्रीज आहे. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1935 भारत सरकार कायदा. चलो पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. STMS 2016 हा प्रश्न विचारलेला होता. तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक कोणतं आहे ते निवडायचं आहे. अविधान आहे राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध कलम 256 आणीबाणीविषयक तरतुदी 352, 353 आणि 356 या 1935च्या कायद्याने
जे सुचवलं होतं त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत. विधान. विधान ब आहे, राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारासंबंधीच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्याने जे सुचवलं होतं त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत. तुम्हाला कुठलं विधान बरोबर आणि कुठलं विधान चूक हे सांगायचं आहे. बरोबर. प्रशासकीय संबंध, आणीबाणीविषयक तरतुदी या पण आणीबाणीविषयक तरतुदी ज्या आहेत तर आणि प्रशासकीय संबंध आहेत तर हे 1935च्या कायद्यात जे सुचवलं होतं तर त्याच्याशी मिळत्या जुळत्याच असणाऱ्या तरतुदी आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 1. विधान अ जे आहे तर ते बरोबर आहे आणि ब जे आहे तर ते चुकीचं आहे. राज्यघटनेतील प्रौढ मताधिकाराच्या संबंधाच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्याने जे सुचवलं होतं त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत. हे चुकीचंच आहे विधान. ओके. कारण ह्या 1935च्या कायद्याने काय केलं होतं, मुस्लिमांना अगोदरच आपण स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं होतं. तर यांनी काय केलं, शीख, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी प्रतिनिधित्व वाढवलं, पण ते काय प्रौढ मताधिकार वगैरे काही यांनी दिला नव्हता. ओके. म्हणजे प्रौढ मताधिकाराच्या तत्वाला यांनी काय ते असं सुचवलं असे काय आपण तरतुदीतनं स्वीकारलेली नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. ओके. पुढचा प्रश्न. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी डॅश डॅश इथं झालेली आहे. काय लॉजिक आहे. औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर हे पर्याय क्रमांक 4 नाही आहे. नागपूर, मुंबई आणि पुणे. लक्षात ठेवा बऱ्यापैकी महाराष्ट्राचा कारभार जो होता तर तो मुंबई आणि पुण्यातून लॉजिक जर का लावलं तर तिथून सांभाळला जात होता. आणि तुम्हाला माहिती आहे की 14, 15, 16, 17 इथं आपण महाराष्ट्राच्या विधान परिषदेची 75 वर्षे सेलिब्रेट करत होतो आणि त्या अनुषंगानं हा आलेला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. पुण्याचं जे कॅम्प परिसरात जे काउन्सिल हॉल आहे तर तिथं महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं पहिलं अधिवेशन 1937ला पार पडलं होतं. कुठं? पुण्यातल्या काउन्सिल हॉल कॅम्प हा जो परिसर आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला तर तिथं 1937ला 1935च्या कायद्यानुसार हे विधान परिषद स्थापन झाली आणि 1937ला महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं पहिलं अधिवेशन पुण्यात पार पडलेलं होतं. ओके. आलं लक्षात. लॉजिक नाही अभ्यास. तुम्ही म्हणाल लॉजिक. चलो पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. चुकीला लगेच सर्कल करायचं. चूक नाही झाली पाहिजे. आणि काय करायचं तुम्हाला चुकीचं ऑप्शन निवडायचं आहे. मॉर्लेमेंट सुधारणा 1909, पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918, बंगालची फाळणी 1915 आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919. हे एवढा काय अवघड प्रश्न नाही आहे. बंगालची फाळणी 1915ला नाही आहे, 1905ला आहे आणि 1911ला ती रद्द केली. हे लक्षात ठेवा. मॉर्लेमेंटो 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919 आणि पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918. 1914 ते 1918 हे पहिलं महायुद्ध झालं आणि 1945ला दुसरं महायुद्ध थांबलं. मग शीतयुद्धाचा काळ सुरू झाला. हे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास इथंच आला. ओके. तर हे 1939 ते 1945 हे दुसरं महायुद्ध. 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध. मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा 1909 आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919. आणि हा 1919चा जो कायदा होता तर तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवाल की जो ऑगस्ट 1918 साली आला होता त्याच्यावरती आधारित असणारा हा कायदा आहे. ओके. आता हे मॉर्लेमेंटोचं एकदा मी तुमचं कन्फ्युजन असेल तर दूर करतो. ओके. मॉर्लेमेंटो हा जो कायदा होता 1909ला आला त्याच्यातला जो मॉर्ले होता तर तो भारतमंत्री होता आणि तो मिंटो होता तर तो भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय होता. आणि लॉर्ड मिंटोनी तुम्हाला माहिती आहे काय कार्यक्रम केला होता. तर म्हणून या लॉर्ड मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचं जनक असं म्हटलं जातं. ओके. आणि हे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या दोन ह्या माणसांच्या बायकांमध्ये सध्या भांडणं चालू होती की कोणाला क्रेडिट द्यायचं वगैरे. तो काय आपल्या अभ्यासाचा भाग नाही आहे. तर हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे तर तो 1919चा आहे. तर ह्याच्यातला हा मॉन्टेग्यू जो आहे तर तो भारतमंत्री होता आणि लॉर्ड चेम्सफोर्ड जो होता तो व्हाईसरॉय होता. लक्षात कसं ठेवायचं, हे पहिली नाव आहेत ना, इथला मॉर्ले असेल आणि इथला मॉन्टेग्यू असेल तर हे दोघं भारतमंत्री होते. आणि जे दुसरं नाव आहे ना, इथला मिंटो असेल आणि इथला चेम्सफोर्ड असेल तर हे भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय होते. असं तुम्ही थोडंसं इथं लॉजिक लावा. इथं म्हणजे कन्फ्युजन न होण्यासाठी हे असं तुम्ही लॉजिक लावू शकता. ओके. चलो पुढचा प्रश्न बघा. खालील विधानं पहा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013ला हा प्रश्न विचारलेला होता. तुम्हाला बरोबर विधान निवडायचं आहेत वरीलपैकी. विधान किंवा विधाने. दोन विधान आहेत अ आणि ब. पहिलं आहे अविधान आहे 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता. ब विधान आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवरील
चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता. बरोबर आहे. काय आता काय होते बघूया. घेतला होता का काय आता चर्चा करूया आपण. बघा 1949 रोजी साम्यवादी चीनची निर्मिती झाली. ओके. भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालं होतं. ज्यावेळेस चीनची निर्मिती झाली तर चीनला मान्यता देणारा भारत पहिला देश होता. ओके. लक्षात ठेवा त्यावेळेस अमेरिकेनं सुद्धा चीनला मान्यता दिली नव्हती 1970ला. मग म्हणजे रशिया जरा वरचढ ठरायला लागला, सोव्हिएत रशिया. मग अमेरिकेला असं वाटलं की चीन आपल्या बाजूनं असावा, म्हणून 1970ला अमेरिकेनं चीनला साम्यवादी सरकार म्हणून मान्यता दिली. म्हणजे आपण किती चांगले आहोत तरीसुद्धा चीन आपल्यावरती कुरघोड्या करते. त्यांना सांगायला लागेल जरा थोडासा इतिहासात माघारी जाऊन सांगा कोणीतरी. बरोबर. पहिलं विधान आहे तर ते बरोबर आहे, तर याच्यामुळं. आणि दुसरं विधान जे आहे तर ते चूक आहे. आपण कधीच सुरक्षा परिषदेला चीनच्या कायम सदस्यत्वासाठी आक्षेप घेतलेला नाही. त्याच्यामुळे हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ जे विधान आहे तर ते बरोबर आहे. बरोबर. कोणतेही नाही म्हणजे इथं जर का त्यांनी प्रश्नातच म्हटलं की बरोबर विधान ओळखा तर कोणतेही नसू शकतं का? नाही ना. हे असं कसं काय असू शकतं? त्याच्यामुळे लॉजिकली हे जाऊ शकतं. बरोबर. चलो पुढचा प्रश्न बघा. भारतीय संविधानाची तत्व म्हणजे बघा PYQच्याच पॉलिटी ॲनालिसिसमध्ये तुम्हाला IRचा अभ्यास करायला मिळतोय, तुम्हाला पार्टी सिस्टमचा अभ्यास करायला मिळतोय. म्हणजे मी एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला सांगतोयच. ओके. करंट अफेअर्सचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायला मिळतो. त्याच्यामुळे ही सिरीज अगदी व्यवस्थितपणे पाहण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे. भारताच्या संविधानाची तत्त्वे किंवा सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? आता 1928 म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच टूप पेटली पाहिजे. नेहरू अहवाल. आणि याच्या अध्यक्ष कोण होतं? पंडित मोतीलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू नाही. लक्षात ठेवा. नेहरू अहवाल म्हणजे काही जणांना वाटू शकतं की जे नवीन अभ्यास करायला लागलेत त्यांना असं वाटू शकतं की पंडित नेहरू. नॉट. नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. मुंबईमध्ये अधिवेशन संपन्न झालं होतं आणि मग यांनी एक ठराव मांडला होता, त्याला नेहरू अहवाल असं म्हटलं जातं. आणि त्याचे जे अध्यक्ष होते तर ते पंडित मोतीलाल नेहरू होते, जवाहरलाल नेहरू नाही. ओके. लक्षात. पुढचा प्रश्न बघा. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचं तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेलं? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012ला हा प्रश्न आलेला होता. सनदी सेवा. ओके. म्हणजे ह्या जी ब्युरोक्रॅसी आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, चार्टर ॲक्ट 1853, चार्टर ॲक्ट 1833 आणि इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. तर भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचं तत्व, खुली स्पर्धा, ओपन कॉम्पिटिशन म्हणजे आत्ता जे चालू आहे तर ते कधी आपण स्वीकारलेलं होतं? म्हणजे आत्ता MPSC UPSC जशी खुली स्पर्धा आहे तर ती कधी स्वीकारली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1833चा चार्टर ॲक्ट, सनदी कायदा. मग ते ली कमिशन वगैरे तुम्ही याच्याबद्दल वाचलं असेल, त्याच्याबद्दल नसेल वाचलं तर एकदा थोडंसं वाचून घ्या. ह्या 1833च्या चार्टर ॲक्टनं आपण सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचं तत्व जे आहे तर ते स्वीकारलेलं होतं किंवा स्वीकारलेलं आहे मागं इतिहासात. ओके. पुढचा प्रश्न आहे. भारत सरकार कायद्यात 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? कशाची तरतूद होती असं त्यांनी विचारले. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला प्रश्न आला होता. पर्याय 1 आहे प्रौढ मताधिकार, 2 आहे साम्राज्यांतर्गत शासनाधिकार, 3 आहे सापेक्ष स्वायत्तता आणि 4 आहे प्रांतिक स्वायत्तता. हे मागाशीच आपण वाचले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रांतिक स्वायत्तता आपण स्वीकारली होती, कारण अधिकारांचं विभाजन जे होतं तर ते 1935च्या कायद्यातून केलेलं होतं. प्रौढ मताधिकार दिला होता का? नाही. सापेक्ष स्वायत्तता दिली होती का? रिलेटिव्ह ऑटोनॉमी दिली होती का? नाही. साम्राज्यांतर्गत शासनाधिकार दिले होते का? नाही. तर आपल्याला प्रांतिक स्वायत्तता त्यांनी दिलेली होती 1935च्या कायद्यातून. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि मग आजचा शेवटचा प्रश्न या टॉपिकमधला 2011 ते 2024 मधला शेवटचा प्रश्न राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दलचा. ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? स्वतंत्र निर्वाचन आयोग विचारले त्यांनी आणि कायदा विचारलाय कुठल्या कायद्यात होती. बरोबर. कुठल्या कायद्यात होती? राज्यसेवा 2012 मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलाय. 1892 इंडियन काउन्सिल ॲक्ट, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, 1909 मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा आणि 1935 भारत प्रशासन कायदा. आता हे तुम्ही म्हणणार वरती वेगळं म्हटलं इथं वेगळं म्हटलं. जसं आयोगाने विचारलं तसंच मी ॲज इट इज शब्दांकन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं
माझ्यावर काय ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ नका, ते आयोगाला सांगा तुम्ही, बरोबर. चला थोडंसं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1909चा जो मॉर्लेमेंट सुधारणा कायदा होता, तर स्वतंत्र निर्वाचन म्हणजे स्वतंत्र प्रतिनिधित्व आहे 1909च्या कायद्यानं, म्हणून ह्या लॉर्ड मिंटोला काय म्हटलं जातं, मुस्लिमांना वेगळं मतदारसंघाची त्यांनी तरतूद केली, मग स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना झाली, म्हणून त्याला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक म्हणून या मिंटोला ओळखलं जातं, बरोबर. आणि हा मॉर्ले काय म्हटला होता की स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी केल्या समान आहे. ओके, पण शेवटी आपण 47ला मिळवलंच. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1909च्या मॉर्लेमेंटो सुधारणा कायद्यानं स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद जी होती तर ती करण्यात आलेली होती, बरोबर. समजलं. तर अशा रीतीनं राज्यघटना निर्मितीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जेवढे प्रश्न आले होते 2011 पासून 2024पर्यंत, तर त्या सर्व प्रश्नांचं आपण विश्लेषण इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा माझ्याबरोबर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. याशिवाय VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर का नवीन असाल, सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, हा सध्या तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, टेलिग्राम या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. या 5ही सोशल मीडियाचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. लेक्चर आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.